देश सगर चॅनलमध्ये सर्वांचं मी स्वागत करतो. प्रियजनांनो, प्लीज हा चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त आम्ही व्हिडिओ टाकून जास्तीत जास्त देवाचा गौरव करू, जास्तीत जास्त तुमच्यासाठी प्रार्थना केली जाईल, जास्तीत जास्त देवाच्या राज्याची वाढ केली जाईल. प्रियजनांनो, मी तुमच्यासाठी ख्रिसमससाठी आज 24 डिसेंबर आहे. आज 24 डिसेंबरमध्ये ख्रिसमसचा एक नवीन संदेश ख्रिसमसचा संदेश तुमच्यासाठी घेऊन आलो. 24 डिसेंबरमध्ये आपण रात्रभर जागतो आणि प्रभू येशू आपल्यासाठी जन्मला आणि खुशीने आनंदाने आपण जीवन करतो. पण प्रभू येशू काय म्हणतात? प्रभू येशूचं हृदय काय आहे? प्रभू येशू तुमच्या हृदयात आणि अंतःकरणात यायला तयार आहे. प्रभू येशूचा जन्म तुमच्या हृदयात अंतःकरणात झाला पाहिजे. प्रभू येशू म्हणतो, जर तुम्ही मला हृदयात आणि अंतःकरणात जागा दिली तर प्रियजनांनो, रोज तुमच्यासाठी ख्रिसमसचा आनंद, रोज ख्रिसमस राहणार आणि रोज आनंद राहणार. म्हणून तर ते गाणं आहे, आज का दिन यौवने बनाय हम उसमें आनंदित हो. देव म्हणतो रोज तुमच्या जीवनात ख्रिसमस असो आणि रोज आनंद असो. उद्या ख्रिसमस करता आणि परत मग दुःखात जाणार का? नाही. येशू म्हणतो मी कायमस्वरूपी आलो. म्हणून देवाचं वचन सांगतं प्रियजनांनो, योहान शुभवर्तमानमध्ये पहिलं वचन, प्रारंभी शब्द होता आणि शब्द होता, शब्द देह होता आणि शब्द देव होता आणि तोच प्रारंभ देहासह होता. सर्व काले त्याद्वारे होते आणि आणि जे काही झाले ते त्याच्यापासूनच झाले. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देह झाला. शब्द देह होऊन तुमच्या आमच्यासाठी आला, तो म्हणजे तारणारा येशू. तारणारा येशू आज तुमच्यासाठी जन्माला आला आहे आणि तुमच्या हृदयात आणि अंतःकरणात यायला मागतो. येशू काल आज युगानुयुग एकसारखा आहे बघतो. तो कधीही बदलत नाही प्रियजनांनो. म्हणून आज येशू तुमच्यासाठी आलेला आहे. आज येशूचं वचन तुमच्यासाठी, आज येशूचं जे काही आशीर्वाद आहे ते तुमच्यासाठी. कारण की त्याचं वचनच सांगतो, तो धनवान असता तुम्हासाठी दारिद्र्याचा झाला, कारण की त्याच्या दारिद्र्यातून तुम्ही धनवान व्हावे. कारण की तो तुमच्या आमच्यासाठी गोठ्यात जन्मला आला. आणि का? कारण की लोकांनी परत नाही वाचवत. तुमचा येशू गोठ्यात जन्मला. राजाच्या घरात जन्मू शकत होता, पण तुमच्या आमच्यासाठी तो गरीब झाला. कारण की तुमचे गरिबीचे श्राप तुटून तुम्ही श्रीमंत हो. म्हणून आज तो तारणारा देव तुमच्या हृदयात आणि अंतःकरणात येणार आहे प्रियजनांनो. कारण की वचनच सांगतो, प्रारंभी शब्द होता आणि शब्दच देव होता. आज तो देव तुमच्या हृदयात अंतःकरणात येऊन द्या आणि येशूला अंतःकरणात घ्या, जेणेकरून तुमच्या जीवनात रोज ख्रिसमस राहील. आजच्या उद्याच्या 25 डिसेंबरसाठी नाही, रोज. मी आज तुमच्यासाठी प्रार्थना करतो प्रियजनांनो. प्रत्येकाने डोळे आता पवित्र देवा ईश्वराच्या माझ्या जिवंत ख्रिस्ता, जेवढे ऑनलाईन लेकर बघत आहे प्रत्येकाला स्पर्श कर. त्यांच्या जीवनातला प्रत्येक गरिबीचे श्राप, दलिद्रीचे श्राप मी तोडतो येशूच्याच नावात. येशूच्याच नावात त्यांना बरकतीचे स्वाधीन करतो, बरकतीचे आशीर्वाद स्वीकारतो. ज्याच्या घरात काम नाही त्याला काम स्वीकारतो, ज्याच्या घरातलं दुःख नाही, सर्दी ताप खोकला बॅक्टेरिया व्हायरल इन्फेक्शन निघ त्यांच्या जीवनातून. थायरॉइड निघ येशूच्याच नावात, कॅन्सर निघ येशूच्याच नावात, ब्लड प्रेशर शुगरच्या आत्मा त्यांच्या घरातून निघ येशूच्याच नावात. येणारं नवीन वर्ष, येणारं ख्रिसमस उद्याचं आणि नाताळ त्यांच्या जीवनात आणि ख्रिसमस आणि नवीन वर्ष मी येशूच्याच नावात ब्लेस करतो, येशूच्याच नावात.